हम तुम्हारे साथ हैं। शासन साहब अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या महाराष्ट्रामध्ये महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विशेष करून अजितदादा पवार हे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये दुजाभावाची वागणूक देत आहेत। कारण सारथीला बार्टीला नोंदणी दिनांकापासून एका विद्यार्थ्याला 8-8, 9-9 लाख रुपये स्टायपंड त्यांनी दिलेला आहे, पण महाज्योतीला मात्र ते द्यायला तयार नाही। महाज्योती ही ओबीसी, विजयंती, एसबीसी, शोषित, वंचित, बलुतेदार, अलुतेदार या सर्व समूहाच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती ही संस्था आहे। पण अजितदादा पवार सापत्न वागणूक देत आहेत, दुजाभाव करतायत। स्वतःच्या जातीला मात्र त्यांनी वसतिगृह चालू केलेले आहेत। पुण्यामध्ये सारथीची इमारत उभी केलेली आहे, हजारो कोटीचा निधी तिकडे देत आहेत, पण महाज्योतीच्या बाबतीमध्ये ते जातीयवाद करतायत। त्यामुळे अजितदादा पवारांच्या या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये आम्ही आजचं समुद्रामध्ये उड्या टाकण्याचं आंदोलन केलेलं आहे। भुजबळ साहेबांनी आपली मंत्रिमंडळामधली कायद्याच्या सभागृहामधली लढाई लावून धरावी। आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत। उद्या आम्हाला आमच्या या लढाईमध्ये भुजबळ साहेबांनी सुद्धा सहभागी होणं अपेक्षित आहे, कारण त्यांच्याच पक्षाचे नेते या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत। त्यामुळे आम्हाला अर्थमंत्र्यावरती टीका करत असताना आम्हाला भुजबळ साहेबांना सुद्धा पर्यायानं नाईलाजानं त्यांना सुद्धा हा जाब विचारावा लागणार आहे। हे बघा, महाज्योतीचे विद्यार्थी आणि महाज्योतीचा क्वांटम ओबीसीचा बघितला तर तो 55% जास्त आहे। जर 15% असणाऱ्या सारथीला जर हजारो कोटी रुपये निधी मिळत असेल तर महाज्योतीला कमीत कमी 3000 कोटी रुपये निधी मिळाला पाहिजे। पण 200 कोटी रुपयाच्या पुढे हा अजितदादा पवार नावाचा माणूस 1 रुपयाचा निधी द्यायला तयार नाही। आमची पुढची भूमिका अशी असेल, जोपर्यंत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना न्याय भेटणार नाही आणि असाच जर अन्याय चालू ठेवला तर अजितदादा पवारांना आम्ही बायकॉट करू। जे म्हणून ओबीसीचे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्या लोकांच्या घरासमोर त्यांच्या समोर जाऊन आम्ही गाराणी मांडू, मुख्यमंत्र्यांसमोर गाराणं मांडू। आणि जर नाहीच ओबीसीचं शेवटी ऐकलं त्यांनी तर आम्ही रस्त्यावरची लढाई तीव्र करू। आणि यांना जर निवडणुकीची भाषा कळत असेल, मताची भाषा कळत असेल तर येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ। मध्ये एक वकील म्हणून, पण त्यापेक्षा पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की आमचे हे सगळे भाऊ बहीण हे उद्याचे डॉक्टर आहेत, उद्याचे PhD संशोधक आहेत। आणि हे आपण खरं तर आमचा हा जो ओबीसी आहे, हा 450 जातीमध्ये विखुरलेला हा आमचा निर्मिक समाज आहे की ज्या आमच्या हातामध्ये कला आहे। आणि त्याच अनुषंगाने हे आमचे सगळे ओबीसी संशोधक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, नैसर्गिक संवर्धन असेल, पर्यावरण रक्षण असेल, याच्यामध्ये यांच्या संशोधन करतात। खऱ्या अर्थानं हे या देशाचे आणि महाराष्ट्राचं ॲसेट आहेत। आणि यांच्यावर एवढी वाईट वेळ हे राज्य सरकार येऊन देतंय। फालतू गोष्टींसाठी, जाहिरातींसाठी हजारो करोड रुपये आज बजेट अलोकेट केलं जाते। आणि या संशोधकांना फक्त त्यांचा महिन्याचा जो फेलोशिप, अभिछात्रवृत्ती असते ती देण्यासाठी टाळाटाळ केली जाते, ती देण्यासाठी कुठल्या तरी कागदी घोडे नाचवले जातात। तर यासाठी आज आम्ही इथं आंदोलन केलं। आम्ही या सर्व विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने 40 दिवस इथं उपोषण केलं, पुणे ते नागपूर लॉंग मार्च काढला, पण या बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारच्या कानामध्ये हे गेलं नाही। त्यामुळे कुठेतरी त्यांचं एक लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही गिरगाव चौपाटीवर एक प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केलं। आणि मग कुठेतरी सरकारच्या विरोधात बोललं, ते मीडियामध्ये आलं, मग सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या डोळ्याशी धरून मग सरकारबद्दल जर एवढ्या मोठ्या वर्गाची नाराजी निर्माण झाली तर अडचणीचं होऊ शकतं। मग म्हणून कुठेतरी मग पोलिसांच्या बळाचा वापर करायचा, तुमची काळजी म्हणायचं, आमच्या काळजीसाठी आणायचं, नंतर मग गपचूप मध्ये तिकडं इथं आणून बसवायचं, तिकडं गुन्हे दाखल करायचं काम करायचं। पण मूळ प्रश्न जो आहे त्या मूळ प्रश्नाला बगल द्यायची। मूळ प्रश्न असा आहे की आम्ही इथं मुंबईमध्ये कशासाठी आलो होतो, त्यांचं म्हणणं काय, महाराष्ट्रात एवढे PhDचे विद्यार्थी आले,
मग यांचं म्हणणं ऐकायला एखादा पण कुठला सत्तेमधला नेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, या खात्याचा मंत्री, त्यानंतर विरोधी पक्ष नेते हे कोण इथं आले का? इथं कुणाचं काय झालं, कोणाचा फोटो कुणाबरोबर दिसला, कुणाची ऑडिओ क्लिप बाहेर आली तर त्याच्यावर बातम्या होत्या, त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा होती. पण इतक्या आमच्या या शेकडो विद्यार्थ्यांचा जीविताचा जो प्रश्न आहे, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमची सत्सद विवेकबुद्धी जागृत असल्यामुळं आम्ही हा अन्याय तर सहन करणारच नाही. आणि येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये आमची ही नाराजी नक्कीच यांना दिसेल आणि ती नक्कीच सरकारला परवडणार नाही. त्यामुळं ही लढाई अशीच चालू राहील जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंत्रानी न्यूज़ लाइव।